सोलापुरात तब्बल 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण संस्थेसाठी 60 ते 70 कोटी रुपयांचा CSR फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. कामण्णा लक्ष्मण वनसुरे, वय 35, राहणार जुळे, सोलापूर यांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनसुरे आणि संशयित श्रीनिवास रेड्डे यांची ओळख रिअल इस्टेट व्यवहारातून झाली होती. रेड्डे यांनी भैरवनाथ शिक्षण संस्थेसाठी कोट्यावधी रुपयांचा CSR फंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच फंड मिळाला नाही तर 5 कोटी रुपयांची पेनल्टी देण्याचेही सांगितले. फंड मंजुरीसाठी कंपनीचा स्लॉट खरेदी करण्याच्या नावाखाली वनसुरे यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले गेले. हे पैसे विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी 40 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही दाखवण्यात आला. मात्र फंड न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वनसुरे यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.